नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंडेकर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जीकेच्या भागामध्ये चालू घडामोडीचा भाग पाहणार आहोत। त्यामध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा आपली झालेली आहे, तर आगामी काळात ऑलिम्पिक स्पर्धेवर 4 वर्ष इथून पुढे म्हणजे 28 पर्यंत हेच प्रश्न कॉमन राहणार आहेत। यामध्ये काय करायचं, काय सोडायचं, एक महत्त्वपूर्ण भाग आपण पाहणार आहोत। तर पूर्ण जर बॅच आपल्याला घ्यायची असेल तर मुंडे करिअर अकॅडमी नावाचं गुगल प्ले स्टोरला ॲप आहे, ते डाउनलोड करा। विविध विषयानुसार बॅचेस आहेत, त्यात टेस्ट सिरीज आहेत, जीकेच्या नोट्स सुद्धा तिथे उपलब्ध आहेत। ठीक आहे, तर आपण जाऊया पुढं। की मुद्दे घ्यायचे, जास्त काही फार घेत बसायचं नाही, महत्वाचे क्लिअर दिसते का पहा। तर बघा, प्राचीन ऑलिम्पिक खेळाची सुरुवात, पहिलाच इथं एक प्रश्न येतो जीकेचा की प्राचीन काळात ऑलिम्पिकची सुरुवात कधी झाली। तर इसवी सन पूर्व आहे 776 मध्ये ऑलिम्पिया ग्रीस या ठिकाणी। तर ग्रीस या देशातच ऑलिम्पिकचा उगम झालाय। ऑलिम्पिया या शहरामुळे या ठिकाणी झालेली आहे। हा झाला एक प्रश्न, 1 मार्क देऊन जाणार आहे, पहिला आलेला आहे, जिकडे तिकडे पुन्हा येऊ शकतो। पुढला बघा, पुढला प्रश्न महत्वाचा, आधुनिक शब्द आला। आधुनिक ऑलिम्पिक खेळाची सुरुवात 1896 साली अथेन्स ग्रीस येथून झालेली आहे। अथेन्स ग्रीस येथून, हे आपल्याला लक्षात ठेवायचे। तर ग्रीसची राजधानी काय आहे असं सुद्धा प्रश्न आला तर अथेन्स म्हणायचं आहे। 1896 ला पहिलं ऑलिम्पिक भरले गेले। दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन केलं जातं। कोण करतंय तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी, त्याला इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी IOC असं सुद्धा म्हटलं जाते। आपल्याला इंडियन वाटण्याची शक्यता आहे, तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आहे, IOA, ते शब्द एकच होणे म्हणून तिथं वापरलेला। पुढे गेल्यानंतर काही प्रतीक आहे कायचं, तर यस, ऑलिम्पिकचं चिन्ह काय, तर 5 रंगाची 5 खंडाची जे आहेत ती प्रतीके इथं वापरली आहेत। बघा, तर हे चिन्ह आहे किंवा वर सुद्धा दिले। तर हा निळा रंग आहे। निळा रंग कशासाठी आहे, कोणत्या खंडासाठी, युरोप, हे सुद्धा निळ्या रंगात दिलाय। पण जेव्हा तुम्ही नोट्स प्रिंट आउट काढणार आहात, ऍप वर काय असेल, ह्या व्हिडिओच्याच वर एक नोट्स असेल, ती तुम्हाला प्रिंट आउट काढून घेता येईल आणि तीच वाचन करायचे। त्यावर मी जे काही एक्स्ट्रा मध्ये बोलतोय ते लिहून घ्यायचे आणि पुढे 2-3 वर्ष जे काही परीक्षा आहेत 25-26, तिथं सुद्धा हेच प्रश्न आहेत। पिवळा रंग आशियासाठी आहे। आतापर्यंत असा प्रश्न आलेला नाही, फक्त असा आलाय, ऑलिम्पिकच्या ज्या चिन्हामध्ये 5 रिंग आहेत ते कशाचं प्रतीक आहे, तर 5 खंडाचे आहेत। मग तुम्ही म्हणसाल की 7 खंड आहेत, तर आपल्याला माहित आहे अंटार्क्टिका खंडावर लोकवस्ती राहत नाही, पूर्णपणे बर्फाळ प्रदेश असल्यामुळं। मग दुसरा मुद्दा, अमेरिकाचे आहे लाल रंगामध्ये, हा शेवटचा भाग लाल। तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, हो काय, वर आणि खाली, आता क्लिअर दिसते की नाही तुम्हाला, दिसत असेल तर पहा। तर दोन्ही खंडाला एकच तिथं दिलेला आहे। हिरवा रंग ऑस्ट्रेलियासाठी आहे आणि काळा, आपल्याला माहित आहे काळे खंड आपण कशाला म्हणतो, तर आफ्रिका खंडाला म्हणतो। कलर सहित पाठ करावा असं काही नाही, एकदा बघून घ्या। 5 जे रिंग आहेत ते 5 खंडाचे आहेत। मग आतापर्यंत किती ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या आहेत, तर नियमानं 33 झाल्यात नंबर मध्ये, पण 30 जे आहेत ते प्रत्यक्षात पार पडलेले आहेत आतापर्यंत। आणि म्हणजे झालं काय बघा, समजा 1896 ला पहिली स्पर्धा झाली, बरोबर, तर 1900 ला दुसरी झाली, मग 1904 असं वाढत जा, 1908, 1912, मग 1916 ला जी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, आता ही 6वी स्पर्धा झालेली नाही प्रत्यक्षात। कारण काय होतं, पहिल्या महायुद्धाचा कार्यकाळ, पहिलं महायुद्ध केव्हा झालं, 1914 ते 18, मग 16 मध्ये चालय, मग युद्ध खेळत बसतील का लोक ऑलिम्पिक खेळतील, तर युद्धामध्येच आहे, म्हणून इथं भरली नाही। तरी जे पुढलं 1920 ला ऑलिम्पिक झालेला आहे त्याला आपण 6वा नंबर नाही दिला, त्याला 7वा नंबर दिला। मग नंबर तर ठेवले आपण याचे, पण हे प्रत्यक्षात खेळले गेलेले नाहीत, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं। मग असे किती खेळले गेले नाहीत पण नंबर दिलेलेच आहेत, तर 6वी आहे, 6ची दुप्पट 12 आणि त्याला लागून एक 13। 1916 ची ऑलिम्पिक स्पर्धा भरली गेली नाही, कारण होतं पहिल्या महायुद्धामुळे। तर 14 ते 18 पहिल्या महायुद्धाचा काळ सुद्धा इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे।
1940 आणि 1944 दुसऱ्या महायुद्धामुळं खेळली गेली नाही. 44 दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ सुद्धा इथे दिलेला आहे, 39 ते 45. मग हे इतिहासाच्या अँगल मग 6 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, हिरोशिमा, नागासाकी, लिटल बॉय, फॅटमॅन हे आपल्याला अणुबॉम्ब टाकलेले तारखा आणि दिवस सुद्धा माहिती आहेत. तर बऱ्याचशा जपानच्या 2 शहरं जे आहेत प्रमुख, हिरोशिमा आणि नागासाकी, यावर बॉम्बस्फोट झालेले आहेत. नोट्स पुढे ठेवायचे तरच त्यातलं काही कळणार आहे आणि महत्व घ्यायचे. आतापर्यंत शहराच्या बाबतीत सर्वात जास्त वेळा कुठे खेळवल्या गेल्या तर लंडनला भरवल्या गेल्या आहेत. लंडन कुठं आहे? इंग्लंडची राजधानी लंडन आहे. 1908, 1948 आणि 2012 इथे आहे. एक छान प्रश्न त्यांनी बनवला होता की खालीलपैकी लंडन येथे असा प्रश्न बनवला की केव्हा स्पर्धा झाली नाही. पहिला पर्याय होता 1908, दुसरा पर्याय होता 1948, तिसरा पर्याय होता 2008 आणि चौथा पर्याय होता 2012. मग असा प्रश्न आलेला होता महाग पोलीस भरती लेवलला सुद्धा. तर खालीपैकी लंडन येथे केव्हा भरवली गेली नाही. मग 8 ला भरवली गेली, 48 ला भरवली गेली आणि 12 ला भरवली गेली. 2008 ला बीजिंग चीनची राजधानी इथे भरवली, म्हणजे ऑलिम्पिक खेळवलं गेलं होतं. म्हणजे असे सुद्धा प्रश्नाला आपण तयार असलं पाहिजे. म्हणजे सर्वात जास्त आतापर्यंत लंडनला भरवली गेली आणि पॅरिसला. तर फ्रान्सची राजधानी काय? पॅरिस. हे पार पडलंय. आता हे जे पुढली 28 ची धरून मी दिले ऑलरेडी, कारण की घोषित झालेला आहे. 28 ची लॉस एंजेलिसला होणार आहे आणि ते भरणारच आहे. त्यामुळे असे 3 शहर असतील, लंडन, पॅरिस आणि लॉस एंजेलिस. इथं सर्वाधिक वेळा ऑलिम्पिक भरलेलं राहील, ते 3 वेळा. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुढे देशाच्या बाबतीत अमेरिकेत 5 वेळा, इंग्लंडमध्ये 3 आणि फ्रान्समध्ये 3. पण हे धरून आहे 2028 हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग इंग्लंड लंडनलाच भरले आणि फ्रान्स पॅरिसलाच भरले, 3 वेळेस आहेत. यावर मला प्रश्न येईल असं वाटत नाही. खूप महत्वाचं आहे हे खालील पुढील काळात भरवल्या जाणाऱ्या स्पर्धा. तर स्पर्धा क्रमांक 33वी आता पॅरिस फ्रान्सला झाली. मग पुढे आहे 34वी 2028 ला भरणारी लॉस एंजेलिसला आहे आणि देश आहे अमेरिका. 35वी जाहीर झालेली आहे 2032 ची ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे होणार आहे. आणि 36वी जी आहे 36वी होणार 2036 लाच, हे लक्षात घ्या. 36 2036 लाच भरणार आहे. आणि यासाठी मात्र भारत देश अहमदाबाद येथे, गुजरातची राजधानी म्हणजे मोठं शहर तिथलं, गांधीनगर जरी असले तरी बऱ्यापैकी कारभार तिथून होतो, तर तिथं भरवण्याच्या शक्यता आहे. पण त्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, जे काही गोष्टी आहेत पायाभूत गोष्टी, ते खूप सारा करोडोमध्ये अब्जोमध्ये खर्च असल्यामुळं बघूया आता काय होते. इंटरनॅशनल ऑलिम्पिक जे कमिटी आहे ती मान्यता देते का नाही. मग पहिल्या पानावर काय रिव्हिजन करणार, चला. प्राचीन काळात जेव्हा राजे रजवाडे होते तेव्हा एक खेळ भरवले जायचे, एक मनोरंजन म्हणून. तेव्हा ऑलिम्पिया येथे पहिली प्राचीन काळी स्पर्धा भरली होती, ऑलिम्पिया ग्रीस येथे, इसवी सन पूर्व 776. मग आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात केव्हा झाली तर 1896 ला. आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ही दर 4 वर्षांनी स्पर्धा भरवले जाते. मग प्रत्येक 5 रंगाची 5 वर्तुळे आहेत, रिंग आहेत आणि त्यानुसार आपण जिथे जिथे लोकवस्ती आहेत त्यांना दिलेला आहे. पहिल्या महायुद्धामुळे आणि दुसऱ्या महायुद्धामुळे अशा 3 स्पर्धा प्रत्यक्षात खेळल्या गेल्या नाहीत. 33 झाल्या, 30 प्रत्यक्षात पार पडल्यात. लंडन, पॅरिस, लॉस एंजेलिस सर्वाधिक जास्त वेळेस आहे. आणि आगामी काळात भरणाऱ्या 2028 ची जी 34वी स्पर्धा आहे ती लॉस एंजेलिस अमेरिकेला भरणार आहे आणि 35वी ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया भरणार आहे. एकाच नोट्स मध्ये तुमचं जवळपास सर्व क्लिअर होणार आहे. सर्वात शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा कुठं भरलेली आहे बघा, जी 33वी झाली 2024 मध्ये. पॅरिस, फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पार पडलेली आहे. पण आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासात, ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वात यशस्वी स्पर्धा कोणती आहे तर खरं तर 2020च म्हणलं जातंय तिला, पण प्रत्यक्षात 2021 ला कोरोना या पॅन्डेमिक मुळे 2021 ला पार पडली. तर जपानची राजधानी टोकियो येथे पार पडली आणि सर्वात यशस्वी आहे. भारतानं 7 पदकं जिंकलं होतं, त्यात 3 पुरुष 3 महिला आणि एक सांघिक हॉकी मध्ये आपण पदक जिंकलेलं होतं. असे एकूण 7 पदकं आपण जिंकले होते. त्याचे हे सुद्धा यादी आपल्याला पूर्णपणे पाहायची आहे. मग पुढे गेल्यानंतर आतापर्यंत भारताच्या ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये भारताने किती पदकं जिंकले तर 41 आकडा लक्षात ठेवायचे. टोटल म्हणतो मी,
पार 1896 पासून जे 1900 साली नॉर्मन प्रिचर्ड यांनी भाग घेतला तिथून आपण मोजलेलं आहे. त्यामध्ये सुवर्ण 10 आहेत, रजत 10 आहेत, कांस्य 21 आहेत. मग 10 10 20 आणि 21 41 पदकं आपण जिंकलेली आहेत. 41 पदक 10 10 21. त्यामध्ये क्रीडा प्रकारानुसार जर विभागणी केली तर हॉकीमध्ये सर्वाधिक 13, सर्वाधिक हॉकी. आणि आपला राष्ट्रीय खेळ मग हॉकीचा आहे त्यामुळेच आहे. राज्य खेळ मात्र आपला कबड्डी आहे हे लक्षात ठेवायचं. पुढे गेल्यानंतर कुस्तीमध्ये 8 आहेत, नेमबाजीत 7 आहेत, बॅडमिंटन 3, बॉक्सिंग 3, ऍथलेटिक्स म्हणजे त्यामध्ये ट्रॅकवर फील्डवर खेळले जाणारे तिथं 4 आहेत. त्यामध्ये नॉर्मन प्रिचर्डचे 2 आणि नीरज चोप्राचे 2 असंच आहे, जास्त काही पदकं नाही. वेट लिफ्टिंग 2 आणि टेनिस मध्ये लिएंडर पेस यांचं 1996च एक कांस्य पदक आहे. ठीक आहे. तर हे काय पाठ करायचं काही नाही, फक्त सर्वात जास्त हॉकीमध्ये येते हे पहा. आणि 10 10 21 41 इतकं एक नॉमिनल आपल्याला पाहायचं आहे. मग बाकी पहिलं पदक मिळालं सुवर्ण, दुसऱ्याला रजत, तिसऱ्याला कांस्य किंवा याला रौप्य सुद्धा म्हटलं जातंय किंवा याला गोल्डन, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल सुद्धा म्हटलं जातंय. हे बेसिक नवीन लोकांना थोडं माहिती असत नाही. एक संस्था आहे 2-3 पाहून घेऊया. तर हे ऑलिम्पिक भरवतोय कोण, तर हे ही संस्था इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, त्याला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक म्हणू शकतो आपण. हिची स्थापना झालेली आहे 23 जून 1894. मग लक्षात कसं ठेवणार, तर 1896 ला ऑलिम्पिक खेळवलं गेले म्हणजे त्याच्या 2 वर्ष अगोदरच या समितीची स्थापना झालेली आहे. अध्यक्ष सध्याचे कोण आहेत, थॉमस बाक हे आहेत. आणि लोझान स्वित्झर्लंड, तर ज्याला पृथ्वीवरचा स्वर्ग असं म्हटलं जातो स्वित्झर्लंडला, जिथं बऱ्याचशा चित्रपटाचं शूटिंग सुद्धा होतं, जुन्या काळात खूप जास्त होत होतं. तर लोझान स्वित्झर्लंडला मुख्यालय आहे. हे झालं IOC पूर्ण इंटरनॅशनल लेवलला जे याच्या अंडरमध्ये स्पर्धा होतात. भारतीय लेवलला कुठले खेळाडू भाग घेणार, काय करणार याचं कंट्रोल करणारी संस्था आहे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन IOA. IOC IOA लक्षात ठेवा. याची स्थापना झाली 1927 ला. आणि PT उषा सध्याच्या अध्यक्ष आहेत. आणि या पहिल्या महिला आहेत, यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत, येणार आहेत. तर आपली धावपटू जी आहे PT उषा, आणि याचं मुख्यालय अर्थातच दिल्लीला आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष आहेत अजित पवार, मुख्यालय आहे पिंपरी पुण्याला आहे. आणि याच्या वेबसाईट सुद्धा मी जाऊन बघलेला आहे, मला अजून त्याची स्थापना काही भेटलेली नाही. तर पाहूया, अजून भेटली तर मी ऍड करून देईन तुम्हाला. तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, आणि ही तारीख आपल्या लक्षात ठेवायची 23 जून. 23 जून 1894 ला इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना झाली म्हणून 23 जून हा आंतरराष्ट्रीय किंवा इंटरनॅशनल ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचं आहे. तर या संस्था विसरायचं नाही. आता एक धावतं रिव्हिजन आपण इथं घेणार आहोत की कसे कसे पदक मिळवलेले आहेत, पदक कसे आपण मिळवले. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे, चला. हा, आता एक बोर्ड आपण इथं घेतलेला आहे. तर बघूया पदकाचा इतिहास थोडा आपण इकडं समजून घेऊया आणि मग तिकडे जाऊया. तर बघा 1896 ला तर माहित आहे आपल्याला आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झालेली आहे. मग 1900 साली म्हणजे दुसरं पॅरिसला भरलं होतं. हे कुठं भरलं होतं, पॅरिसला, जे आता भरलं होतं. पॅरिसला भरलेलं वर्ष लक्षात ठेवा 1900 आहे, 1924 आहे आणि तब्बल 100 वर्षानंतर 2024 आहे. जसा लंडनचा प्रश्न आला होता तसा पॅरिसचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग पॅरिसला, फ्रान्सची राजधानी जे पॅरिस आहे तिथं केव्हा केव्हा भरलं होतं हा सुद्धा वर्ष वेगळं ओळखा म्हणून येऊ शकतो. दुसरं 1900 साली एक नॉर्मन प्रिचर्ड या व्यक्तीनं, खरं तर हे नावच बघल्यानंतर कळतंय की इंग्लिश व्यक्ती आहे, नॉर्मन प्रिचर्ड यांनी भाग घेतला होता भारतातर्फे 200 मीटर धावणे आणि 200 मीटर आडथळा. मग यामध्ये त्यांनी दोन्ही ठिकाणी दुसऱ्या नंबरचं पदक म्हणजे दोन्ही ठिकाणी रौप्य पदक जिंकलेलं आहे.
रौप्य पदक जिंकलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. नाव आहे नॉर्मन बोरलॉग नाही, जागतिक हरित तेच नॉर्मल शब्द घ्यायचे, पण नॉर्मन प्रिचर्ड हा शब्द घ्यायचा. आता नावातच कळतं की हे भारतीय व्यक्ती नाही, भाग घेतलाय. आणि तेव्हा तर भारत देश 19 मध्ये पारतंत्र्यात होता. तेव्हाच आपलं मवाळ युग, जहाल युग, पुढं गांधी युग ह्या टप्प्यातून जात असताना भारतानं मग ऑलिम्पिक सारख्या ठिकाणी लक्ष कशाला दिलं भारत. मग त्यामुळे एक इंग्लिश व्यक्तीच भारतातर्फे गेलेला होता 19 साली. नॉर्मन प्रिचर्ड हा व्यक्तीचं नाव आहे. आता हे परीक्षेत येईल असं नाही, पण एक माहितीच तो आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे एक मुद्दा झालाय नॉर्मन प्रिचर्ड यांचा. मग पुढे गेल्यानंतर आता एक हॉकीचा धावता आपण इतिहास बघणार आहोत. मग थोडं फळ्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आता बघा, मग 1800 झाल्यानंतर 1896 ला सुरुवात झाली. मग आपण हे पाहिलं की 1920 ला खरे भारतीय लोक इथं भाग घ्यायला सुरुवात केली, पण 1920 लाही काही आपल्याला पदक मिळालेलं नाही. मग खरे पदक कुठून सुरू झाले तर 1928 हॉकीमध्ये आपल्याला सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. बघा 1928 मध्ये हॉकीमध्ये सुवर्ण आपण पदक जिंकलेलं आहे. पुढे गेल्यानंतर 1900 आता 4 वर्षांना वाढवायचा. 1932 पुन्हा तेच हॉकी सुवर्ण, 1936 पुन्हा तेच हॉकी सुवर्ण. मग मला सांगा 1940 ला कोणतं पदक मिळालं असेल तर 1940 ला ही स्पर्धा 12वी स्पर्धा भरली गेलेली नाही, कारण होतं दुसरं महायुद्ध. मग पुढे लक्षात घ्या, मग 1913वी स्पर्धा 44 भरली नाही. मग जेव्हा केव्हा 1948 ला लंडनला भरली आपल्याला माहित आहे. तर तिथं मात्र पुन्हा एकदा आपण हॉकीमध्ये सुवर्ण जिंकले. मग 1900 पुढे 52 आणि 1956 ला सुद्धा हॉकीमध्ये काय जिंकलेला आपण सुवर्ण. तर बघा हॉकीचा हा सुवर्ण काळ सलग 6, 28, 32 4 न वाढवायचे. काय अवघड नाही, फक्त व्यवस्थित बसा, हे क्लिअर करा. 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956 हॉकी सुवर्ण आहे सगळीकडे. मग सलग 6 हॉकीमध्ये आपण सुवर्ण जिंकलेत. मध्ये 12वी आणि 13वी स्पर्धा खेळवली गेलेली नाही. दुसरं महायुद्ध कारण होतं 1939 ते 45 मध्ये झालेलं आहे. आणि इथलं एक आपल्याला माहिती असायला पाहिजे की पहिलं वैयक्तिक पदक सुद्धा इथं आलेलं आहे खाशाबा जाधव यांचं, जे महाराष्ट्रीयनच आहेत. सातारा येथील रहिवासी असलेले खाशाबा जाधव यांनी कुस्ती या क्रीडा प्रकारात आपल्याला कांस्य पदक जिंकून दिले. आणि इथं जीकेचा जबरदस्त प्रश्न तयार होतो. भारतातर्फे किंवा स्वतंत्र भारतात किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले वैयक्तिक पदक जिंकणारा खेळाडू पण. आता हॉकीने जिंकले तो, पण यामध्ये 11 खेळाडू भाग घेतात हॉकीमध्ये, तर वैयक्तिक नाही. मग खाशाबा जाधव आणि हे पदक जिंकल्यामुळं यांचा जन्मदिवस आपण 15 जानेवारी आता नवीन आलेला आहे राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य क्रीडा दिन हे सुद्धा विसरायचं नाही. राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी. आणि भूषण दिन सुद्धा आहे, आर्मी डे. ठीक आहे, इकडे येऊया. 1928, 1932, 1936 ला तर जर्मनीमध्ये बर्लिन येथे भरलं होतं. तेव्हा जर्मनी विरुद्धच आपण भारतानं म्हणजे इतकं गोलचा पाऊस पाडला की हिटलर सुद्धा थक्क झाला की इतके कसे भारतीय खेळाडू आणि कुठल्या सुविधा नसताना, काही लोकांचं बुट नाहीत, हॉकीच्या त्या स्टिक्स नाहीत, तर इतक्या त्या ह्याच्यामध्ये भारतीय खेळाडूंनी कमाल करून दाखवलेली आहे आणि एवढे सुवर्ण जिंकलेत. म्हणून आपला राष्ट्रीय खेळ काय आहे, हॉकी आहे, बाकी क्रिकेट नाही. याचं कारण हे आहे. तो पुढे गेल्यानंतर इथं ही जी 3 पदकं जिंकण्यामध्ये आणि सुरुवात करण्यामध्येच मोठं योगदान होतं हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद. मग मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा आपण राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा खेळ दिवस, क्रीडा म्हणजे खेळ, राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा सुद्धा दिन विशेष लक्षात ठेवायचे, कारण की 29 ऑगस्ट 1905 ला हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म प्रयागराज उत्तर प्रदेश येथे झालेला आहे. तर 29 ऑगस्ट आणि 15 जानेवारी राज्य वेगळं, राष्ट्रीय वेगळं आणि खेळ सुद्धा चांगला. मी हे लिहून घेत असेल, असंच बेसिक गोष्टी आपल्याला क्लिअर करायचे. खेळ काय, मग पुढे गेल्यानंतर थोडं मी आता हे फोडतोय. तयार आहात का बघा, हे झालं असेल तुमचं. मग आता पुढे आपण इतिहासाकडे जाऊ. 1907 ला मात्र झालं काय, खरं तर 1956 ला सुद्धा. आता
इथं भारत स्वतंत्र 47 झाल्यानंतर काय झालं, भारत आणि पाकिस्तान मध्ये विभागणी झाली आणि हॉकी पाकिस्तानला सुद्धा बऱ्यापैकी खेळली जात असल्यामुळं 56ला सुद्धा भारत पाकिस्तानात फायनल झालं होतं आणि पाकिस्तानचा आपण पराभव केला. 1960ला पुन्हा भारत पाकिस्तान फायनल झालं हॉकीचं आणि इथं भारताचा थोडक्यात निसटता पराभव झाल्यामुळं भारताला सुवर्ण पदक मिळालं नाही, हॉकीमध्ये रौप्य पदक मिळालं नाही, हे आपल्या लक्षात घ्यायचं. पण भारत देश हा पाकिस्तानकडून हरल्यानंतर नक्कीच बदला घेतलेला आहे. 1964 मध्ये पुन्हा भारत पाकिस्तान फायनल इथं झालेली आहे आणि मग इथं पुन्हा बदला घेऊन हॉकीमध्ये आपण सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 64 नंतर मात्र आपल्या हॉकीला उतरती कळा लागलेली आहे. 1968 आणि 1972 मध्ये आपल्याला कांस्य पदक, 3ऱ्या नंबरचं पदक इथं मिळालेलं आहे. बघता बघता हॉकीला उतरती कळा लागली असं लक्षात येताच 1976 वर्ष तर असं आलं, जे सुरुवात केली होती 1928 पासून पहिलं वर्ष इथं ऑलिम्पिकचं असं आलेलं आहे की इथं आपल्याला एकही पदक मिळालेलं नाही. आणि पुढे आलो होतो आपण मग 1980ला. 1980 हा काळ एक शीतयुद्धाचा होता आणि बऱ्याचशा तिथं देशानं भाग घेतला नाही हॉकी चांगले खेळणार आहे. मग 6 संघ आले होते एकूण आणि 6 संघात वासरात लंगडी गायशाने याप्रमाणे भारतीय हॉकी संघानं तिथं सुवर्ण पदक जिंकलंय. पण काही का असणार इतिहासाला नोंद झालेली आहे, सुवर्ण पदक इथं आपण जिंकलेलं आहे. आणि इथं बऱ्यापैकी हॉकी युगाचा अस्त झालेला आपल्याला दिसत होता. पण उभारी इथं घेतलेली आहे आता 2020 ऑलिम्पिक जे 21ला भरलं होतं, तब्बल 41 वर्षानंतर भारतीय हॉकी संघानं कुठलं पदक जिंकले. काही मधल्या काळात तर काही वेळेस तर भारतीय हॉकी संघ पात्र ठरला नाही. म्हणजे एवढा सुवर्ण काळ असताना आपला सलग 6 जिंकला असताना मधात आपण पात्र सुद्धा ठरायचो नाही. पण 2020 मध्ये कांस्य पदक जिंकलेला आहे आणि 2024 मध्ये आता पॅरिसला भरलं इथं सुद्धा आपण स्पेनचा पराभव करून कांस्य पदक जिंकलेलं आहे. तर बघा किती पदक झाले, वरचे 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. तुम्हाला सांगलं होतं हॉकीमध्ये एकूण पदक 13 आहेत, त्यामध्ये सुवर्ण किती आहेत तर 8 आहेत. रौप्य बघा बरं किती आहेत तर रौप्य पदक आहेत एकच 60चं हे, आणि कांस्य पदक किती आहेत तर 4 असावेत. तर हे 1, 2, 3, 4 तर एकूण पदक 8 आणि 9 आणि हे 13. तर हा थोडा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. हॉकीचं एक आहे आणि एक खाशाबा जाधव यांचं वैयक्तिक पदक सुद्धा या पहिल्या काळात आपल्याला धरायचं एक भाग पहिल्या भागात. मग 1996 नंतर जे लिएंडर पेस यांचा काळ आहे, मग कर्ण मल्लेश्वरी, इथून पुढं वैयक्तिक पदकांचं जे शिलशिला इथं सुरू झालेला आहे. हॉकीने आता यावेळेस चांगले पदकाची कमाई केलेली आहे. ठीक आहे, मग येऊया आपण पुन्हा आपल्या नोट्स कडे. आता एक धावतं रिव्हिजन मी तुम्हाला तिथं दिलेलं आहे, म्हणजे पाहिले आपण नेमकं काय. तर आता इथं पाहूया बघा, हे नॉर्मन प्रीचर 1900 साली 2 पदक आहेत आणि एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकणारा हा पहिला व्यक्ती आहे, पण भारतीय नाही. म्हणून मनू भाकर आता या ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकलेत आणि 3रं पदक त्यांचं थोडक्यात गेले, म्हणजे 4थ्या नंबर राहिले ते, नाहीतर रेकॉर्ड झाला असतं 3 पदक. हा बाहेर खूप जिंकतात पदक 5-5, 6-6 एकाच ऑलिम्पिक मध्ये, पण भारतीयांसाठी ही गोष्ट नवीन आहे. मग मनू भाकरनं ही यावेळेस केली आहे. पण इथं आपण इतिहास बघतोय थोडा. रौप्य पदक जिंकलेला आहे पदक. आणि नॉर्मन प्रिचर्ड ऍथलेटिक्स म्हणजे धावण्यामध्ये 200 मीटर आणि 200 मीटर अडथळा, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग ही स्टोरी पुन्हा आहे बघा, 28, 32, 36, मग भरलं नाही मधल्या काळात 48, 52, 56 सलग 6 सुवर्ण मध्ये पदक आहेत. एक कांस्य पदक आहे खाशाबा जाधव, बोल्ड केलं मी, महाराष्ट्रीयचे आहेत कुस्तीमध्ये पुरुष बेटम वेट मध्ये यांनी जिंकलेलं आहे. मग पुन्हा 60ला हॉकी संघानं हे IMP करून हे खाशाबा जाधव पाठ करायचंय. राज्य क्रीडा दिन सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग पुन्हा 64ला आपण बदला घेऊन सुवर्ण जिंकले. इथे एक रौप्य पदक जे एकच आहे ते 60चं आहे, हे सुद्धा आपल्याला हॉकीमध्ये लक्षात ठेवायचं. मग 68ला कांस्य, 72ला कांस्य आहे, मग 80ला एक, 76ला कुठलंही पदक नाही, 80ला आहे. मग आता हा काळ सुरू झाला, हा बघूया आता वैयक्तिक पदकांचा इथून एक भाग दुसरा सुरू झाला. लिएंडर पेस हे टेनिसचे खेळाडू आहेत, लॉन टेनिस खेळतात. तर 1996ला यांनी पुरुष एकेरी या गटात कांस्य पदक 3ऱ्या नंबरचं पदक इथं जिंकलेलं आहे. हा प्रश्न IMP आहे इथं खूपदा येतो किंवा खेळ सुद्धा आलेला आहे.
मधल्या काळात 24च्या पोलीस भरतीला सुद्धा प्रश्न आलेत, एमपीसीला सुद्धा प्रश्न येतात आणि येणाऱ्या काळात आता येणार आहेत. सगळ्या जी कंबाईनची परीक्षा असतील, सगळ्या परीक्षा असतील तर तिथे प्रश्न येणार आहेत. तर कर्णा मल्लेश्वरी आंध्र प्रदेशचे आहेत. तर 2000 साली यांनी वेट लिफ्टिंग भारोत्तोलन, भार उचलायचे भारोत्तोलन आहे, तर यांनी 54 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आणि या प्रथम महिला ठरलेल्या आहेत. आता एक खाली सुद्धा मी मुद्दे काढून दिलेले आहेत. त्यामुळं ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? कर्णा मल्लेश्वरी, हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. मग राज्यवर्धन सिंग राठोड 2004 ला, मग इथं एक आणि इथं एक, तर तिन्हीचा एक गट करू शकता. राज्यवर्धन सिंग राठोड पुढे 2014 ला बीजेपीचे खासदार झाले. मोदी सरकारमध्ये पहिल्या ते क्रीडा मंत्री सुद्धा होते. राजस्थान मधून निवडून आले आहेत आणि रौप्य पदक नेमबाजीत जिंकलेला आहे. रौप्य पदक पहिला भारतीय कुठलं तरी इथं जिंकताना दिसतोय, म्हणजे वैयक्तिकरित्या, तर राज्यवर्धन सिंग राठोड. इथं बोल्ड केलेलं दिसतंय तुम्हाला सुवर्ण पदक. इथं सुद्धा आयएमपी प्रश्न आहे. पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण? अभिनव बिंद्रा. काल परवा युपीएससी झाले परीक्षेत सुद्धा यांचा खेळ आलता 10 मीटर एअर रायफल. तर 2008 ला बीजिंग ऑलिम्पिक मध्ये यांनी पदक जिंकले. या अगोदर 8 सुवर्ण पदक आहेत हॉकीमध्ये, वैयक्तिक नाही, सांघिक खेळ झाला तो. वैयक्तिक मध्ये आहे अभिनव बिंद्रा, उत्तराखंडचे आहेत. विजेंद्र सिंग बॉक्सिंग मध्ये आहेत, त्यांनी कमाल केलेली आहे पुरुष मिडल वेट मध्ये. आणि सुशील कुमार कुस्तीपट्टू 2008 ला 1, 2, 3 पदक आहेत. थोडं नोट्सवर याचं रिव्हिजन करायचं, एकाच वेळेस लक्षात नाही राहणार, पुन्हा पुन्हा बघायचंय. बघा 1996 लिएंडर पेस टेनिस, सन 2000 कर्णम मल्लेश्वरी भारोत्तोलन किंवा वेट लिफ्टिंग मध्ये पहिली महिला ठरली आहे कर्णम मल्लेश्वरी. राज्यवर्धन सिंग राठोड 2004 आणि 2008 चे 3, अभिनव बिंद्रा, विजेंद्र सिंग आणि सुशील कुमार, हे सुद्धा नाव लक्षात ठेवायचे. पुन्हा 12 ला 66 किलो वजनी गटामध्ये कुस्तीमध्ये सुशील कुमार डबल झाले आणि पहिले खेळाडू ठरले त्यांनी सलग 2 ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारे. असे मग आता 3 झालेत सलग जिंकणारे. मनु भाकर तर एकाच ह्याच्यात झाल्या. तर सुशील कुमार आहे, पी.व्ही. सिंधू आहे, हे सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. नीरज चोप्रा म्हणजे 2 ऑलिम्पिक मध्ये जिंकणारे आणि मनु भाकर एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकणारी इतिहासातल्या भारतीय ऑलिम्पिक पहिलीच खेळाडू ठरली. हे सुद्धा मी खाली मुद्दे दिलेलेच आहेत. मग सुशील कुमार, विजय कुमार हे झाल्यानंतर रौप्य पदक आहेत यांचे कुस्ती आणि नेमबाजी मध्ये. 25 मीटर रॅपिड पिस्तूल मध्ये जिंकले. 2 महिला आल्यात, सायना नेहवाल आणि मेरी कोम. या अगोदर एकच महिला आली होती, कर्णा मल्लेश्वरी. मग बॅडमिंटन मध्ये आहे आणि बॉक्सिंग मध्ये आहेत. तर यांच्या प्रकारात पहिला पदक आहे. बॅडमिंटन मध्ये पदक जिंकणारी पहिली महिला कोण? सायना नेहवाल. बॉक्सिंग मध्ये पहिली महिला कोण? असे जे प्रश्न एमपीसीने विचारले आहेत, मग आपलंही लक्ष असलं पाहिजे. मग त्याच 2000 जे 12 मध्ये 6 पदक जिंकलेत आपण, तर गगन नारंग आणि योगेश्वर दत्त एक नेमबाजी मध्ये आहे, कुस्तीमध्ये आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचे. राज्य सुद्धा इथे दिलेले आहे. बऱ्याचदा मेरी कोम यांचं राज्य कोणतं येते आणि मणिपूरलाच राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुद्धा आहे, हे आपल्याला माहित आहे, इम्फाळा. 2016 ला महिला आहेत 2, तर पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक 2च महिला आहेत बॅडमिंटन आणि कुस्ती मध्ये जिंकलेलं आहे. 20 मात्र यशस्वी आहे. बघा 3 पुरुष, नीरज चोप्रा, रविकुमार दहिया आणि बजरंग पुनिया. नीरज चोप्रा सुवर्ण, रविकुमार दहिया रौप्य, बजरंग पुनिया कांस्य. खालच्या दोघांचे कुस्ती आहे खेळ आणि वरच्यांचं ऍथलेटिक्स मध्ये भालाफेक मध्ये. मग 3 महिला, मीराबाई चानू, पी.व्ही. सिंधू आणि लव लीना फोन करा, लव लीना बोर्गोहेन. तुमचा आवडीचा शब्द लव आणि लीना बोर्गोहेन आसामचे आहेत. हे राज्य सुद्धा त्यावेळेस 21 ला खूप सारे प्रश्न आले होते, टोकियो ऑलिम्पिक जेव्हा झालं होतं. तर बॉक्सिंग मध्ये यांनी जिंकलेलं आहे. हॉकी संघाने 1 जिंकलं होतं आणि 2020 पर्यंत ऑलिम्पिक 35 पदकं भारताकडे एवढे होते. मग हे किलो कुठल्या कुठल्या गटात आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर नीरज चोप्रा सुवर्ण पदक भालाफेक, रविकुमार दहिया कुस्तीमध्ये रौप्य, बजरंग पुनिया कुस्तीमध्ये कांस्य. मीराबाई चानू भारोत्तोलन मध्ये रौप्य पदक जिंकलेला आहे. पी.व्ही. सिंधू यांनी पहिल्यांदा म्हणजे 16 ला रौप्य पदक जिंकलं होतं, पण आता थोडं कांस्य पदक जिंकलंय. सुशील कुमारनं पहिल्यांदा मात्र कांस्य पदक जिंकलं होतं, नंतर रौप्य.
म्हणजे सुशील कुमार प्रमोशन थोडं झालं होतं, पण यांचं डिमोशन झालेलं आहे. ठीक आहे, पण पदक जिंकण्याला महत्व आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. लवलीना बोर्गो यांनी बॉक्सिंग मध्ये जिंकले आणि हॉकी संघानं आताच आपण इतिहासात पाहिलं होतं की 2020ला इतक्या वर्षानंतर 41 वर्षानंतर 21ला खरं तर जिंकलं होतं. 1980 नंतर 1980ला सुवर्ण पदक जिंकलं होतं. आणि हा चार्ट आहे, हा IMP चार्ट आहे सगळाच. चप्प्यावर याच्यावर प्रश्न येईल. तर नीरज चोप्रा यांनी रौप्य जिंकले. आता तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आपण एकूण किती पदकं जिंकलेले आहेत, तर एकूण पदकं किती जिंकलेत बघा, तर 6 पदकं जिंकलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला कोणी विचारलं तर सुवर्ण किती, तर सुवर्ण पदक आहेत 0. मग रौप्य किती, रजत पदक किंवा रौप्य 1 आहे. आणि कांस्य पदक किती आहेत, तर 5 आहेत. तर 5 आणि 1 6 अशी फोड करता येईल तुम्हाला, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. इथे तर दिली यादी. मग नीरज चोप्रा हरियाणाचे आहेत. आता बघा, आपले स्वप्नील कुसळे किंवा कुसाळे हे सोडले तर बाकी सगळ्याला हरियाणा जोडायचं, टेन्शन घ्यायचं नाही. कुठलंही आलं हरियाणा 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 हरियाणाच लावायचं. 2024 वर्ष पॅरिस ऑलिम्पिक आणि हे ऍथलेटिक्स मध्ये भालाफेक आहे नीरज चोप्रा. पुन्हा रिपीट केलंय, आधी सुवर्ण होतं आता रौप्य झालं. मनू भाकर यांनी नेमबाजी 10 मीटर एअर रायफल एअर पिस्तूल मध्ये पदक जिंकलेलं आहे. आणि मिश्र स्वरूपात सुद्धा त्यांनी सरबजोत सिंग सोबत हरियाणाचेच आहेत ते सुद्धा, यांच्यासोबत सुद्धा कांस्य पदक मिळवलेलं आहे. स्वप्नील कुसाळे या महाराष्ट्रीय व्यक्तीनं सुद्धा इथं कांस्य पदक जिंकलेलं आहे, जे कोल्हापूरचे आहेत. आणि नेमबाजीमध्ये 50 मीटर 3 पोझिशन, हे रोमन अंकात 3 आहे, त्याला असं 3 पोझिशन सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे 3 वेगवेगळ्या पोझिशन मध्ये वेगवेगळ्या ह्यानं तुम्हाला ते निशाणा साधावा लागतो. आणि 50 मीटर अंतर आहे, हे लक्षात घ्या. हॉकी संघानं सुद्धा इथं बाजी मारलेली आहे. आणि अमन शेरावत हरियाणाचे आहेत, ज्यांनी कुस्तीमध्ये 21व्या वर्षी पदक जिंकलंय. आणि ते सर्वात कमी वयाचे आतापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या जे पदकं आलेत इतके, त्यामध्ये सर्वात कमी वयाचे खेळाडू आहेत. तर पुन्हा एकदा यावर खूप प्रश्न आहेत, पुढील 4 वर्ष प्रश्न आहेत. कॉमन जीकेचे प्रश्न येतात, खाली सुद्धा हे बघायचे आहेत आपल्याला. तर नीरज चोप्रा रौप्य आहे, मनू भाकर कांस्य, मनू भाकर सोबत सरबजोत सिंग मिश्र प्रकारात. आता मनू भाकर नाव आलं की 10 मीटरच म्हणा, 10 मीटर एअर पिस्तूल आहे. स्वप्नील कुसाळे यांचं 50 मीटर आहे. आणि 57 किलो वजनी गट अमन शेरावतचा यांचा आहे. आणि पुढं भालाफेक मध्ये काही असं काही गट नाही वजनाचा. हे नाव पुन्हा पुन्हा आपल्याला व्हिडिओ पॉज करून पाठ करून टाकायचे आहेत. आता पदक तालिका, पॅरिस फ्रान्स ऑलिम्पिक 2024 ही पदक तालिका पहा. तर भारत कितव्या नंबरला आहे पाहण्याच्या आधी आपण अमेरिका आणि चीन मध्ये लागलेली स्पर्धा बघा. महासत्ता असं म्हणायचं असते, खरी महासत्ता इथं आहे. तर 40 सुवर्ण पदक जिंकून दोन्ही टॉपरच आहेत. मग ज्यांचे सुवर्ण पदक सारखे आहेत मग त्यांचा क्रम लावला जातो रौप्यनुसार. मग रौप्य पदक अमेरिकेत जास्त असल्यामुळे अमेरिका 1 नंबरला राहिलेली आहे. आणि एकूण 126 पदकं जिंकून अमेरिका 1 आहे, चीन 2 आहे, जपान 3 आहे, ऑस्ट्रेलिया 4 आहे. जिथं फ्रान्सला भरलं तिथं फ्रान्स 5वा आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. भारत 5वा नाही, भारताचा क्रम 71वा आहे. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक जी स्पर्धा 33वी झाली, यामध्ये भारताचा क्रम 71वा आहे. ज्यामध्ये इथं टॅली बघा वर लिहिलेली दिसते मी, 0 1 5 आणि 6. आणि आपला पाकिस्तान 1 आपल्या बाजूचा देश आहे, 1च सुवर्ण पदक जिंकलं, ते पण त्यांनी 1992ला शेवटचं पदक जिंकलं होतं. 32 वर्षांनंतर आता 1 पदक जिंकले आणि तेही सुवर्ण पदक जिंकून ते आपल्या पुढे निघून गेले. म्हणजे ही जे टॅली लावली जाते ते सुवर्ण पदकानुसार आहे. त्यांनी 1च पदक जिंकले, आपण 6 जिंकून काही फायदा नाही, सुवर्ण पदक जिंकले त्यांनी. आणि जिथं नीरज चोप्रा दुसरा आले तिथंच त्यांनी पदक जिंकलेलं आहे, जे हर्षद नदीम यांनी जिंकलेलं आहे, ज्यांची खाली नावं आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सगळी यादी आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. तर हर्षद नदीम हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे, हे बघूया आपण खाली आता. तर सध्या आपल्याला हे लक्षात ठेवायचं की अमेरिका 1 नंबर आहे, 2 नंबरला चीन आहे, 3 नंबरला जपान सारखा छोटासा देश आहे, ऑस्ट्रेलिया आहे, 5ला फ्रान्स सुद्धा आहे. आता दुसरं इथं रशिया आणि बेलारुस हे 2 जे देश आहेत त्यांचे खेळाला बंदी आणली होती खेळाडूंना. मग त्यांना वैयक्तिक भाग घ्यायचा असला तरी घेऊ शकत होते ते. म्हणजे रशियाचं नाव तुम्हाला इथं दिसणार नाही, कारण की रशिया आणि युक्रेन युद्धामुळे
तिथलं थोडं वादविवादाचं चालू आहे प्रकार. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उद्घाटन सोहळ्याचा ध्वजवाहक कोण? आता 2020 पासून नियम बदललेत, एक पुरुष एक महिला दिसतोय आपल्याला. तर उद्घाटन सोहळ्यामध्ये पूर्ण ट्रॅकवर फिरलं जातं एक आपला ध्वज घेऊन, आणि आम्ही इतके खेळाडू आलेलो आहोत. तर PV सिंधू बॅडमिंटन, अचंता शरद कमल टेबल टेनिसचे जे खेळाडू आहेत हे उद्घाटन सोहळ्यामध्ये होते. म्हणजे यांच्याकडून अपेक्षा होती पदांची आपल्याला, पण ती काही पूर्ण झाली. आणि 2024च्या जे समारोप सोहळा आहे म्हणजे शेवटचा, आता ज्यांनी पदक जिंकले त्यांनाच ध्वजवाहक केलं जातं. मनू भाकर नेमबाजी आणि PR श्रीजे जे हॉकी संघाचे कर्णधार नाहीत पण गोलकीपर गोलरक्षक होते, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुन्हा पुन्हा बघायचे. इतर काही मुद्दे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. ऑलिम्पिक मध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण? आता वैयक्तिक मध्ये इथं कोणतं म्हणलंय का सुवर्ण कांस्य रौप्य नाही, म्हणून उत्तर येईल खाशाबा जाधव. 1952 हेल्सिंकी जी फिनलँडची राजधानी तिथं जिंकलेला आहे. ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारे महाराष्ट्रीय खेळाडू बघा इथे दिले, खाशाबा जाधव कुस्ती हेल्सिंकी कांस्य आहे 52, आणि स्वप्नील कुसळे कोल्हापूर नेमबाजी 24. आता ज्यांनी जिंकले दुसराच व्यक्ती ठरला आहे. ऑलिम्पिक मध्ये पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक आलं की मग अभिनव बिंद्रा 2008 बीजिंगला जिंकलेला आहे. ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला आलं की कर्णा मल्लेश्वरी वेट लिफ्टिंग भारोत्तोलन, हे लक्षात ठेवायचं. एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदक मिळवणारी भारताची पहिली खेळाडू भारताची, आता पहिलं नॉर्मन प्रिचर्ड आहेत पण भारतीय नाहीत, हे लक्षात घ्या, मनू भाकर आहे. एकाच ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा भारताचा सर्वात तरुण म्हणजे कमी वयाचा खेळाडू आहे अमन शेहरावत. हे सगळे जीकेचे पॉइंट इतके ताकदवर आहेत, कसाही प्रश्न येऊ शकतो आणि ह्याला काही वेळ नाही, चालू घडामोडीचे अँगल येणार नाही, जीकेचे अँगल नाही, म्हणून लक्षात ठेवायचं. मग हे बॅडमिंटन प्रकारात जिंकणारी पहिली महिला सायना नेहवाल, कुस्ती या प्रकारात जिंकणारी पहिली महिला साक्षी मेलिक, बॉक्सिंग हे मागे सांगलं होतं मेरी कोम, ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा पहिला खेळाडू नीरज चोप्रा, या अगोदर नॉर्मन पिचर्ड आहे पण तो भारतीय नाही, हे पण लक्षात ठेवायचं आहे. नेमबाजी या क्रीडा प्रकारात पहिली महिला मनू भाकर आता ठरलेली आहे, या अगोदर नाही. ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणाऱ्या एकूण महिला किती? तर पदक 9 आहेत, PV सिंधूचे 2 आणि इकडे म्हणजे खरं तर 10 पदकं झाले आहेत पण मिश्र स्वरूपात हे ते धरले, तर महिला मात्र 8 आहेत, हे लक्षात ठेवायचं. आशिया खंडात जन्म झालेला आणि ऑलिम्पिक मध्ये पदक मिळणारा पहिला खेळाडू कोण? नॉर्मन प्रिचर्ड. असं काही येईल मला वाटत नाही. फ्लाइंग सिख मिल्खा सिंग आणि PT उषा 60 आणि 84च्या जे काय ऑलिम्पिक भरलं होतं हे 4थ्या क्रमांकावर राहिले. आणि हे धावपटू जे होते आपले खरं तर यांच्या यादीत सुद्धा नाव आपण पाहिलो असतो, पण थोडक्यात इथं 4थ्या नंबरला मायक्रो, एका सेकंदाचा 1/10 भाग आणि एका सेकंदाचा 1/100 भाग, एवढ्या कमी सेकंदामुळे यांचं पदक हुकलंय. म्हणजे एका मायक्रो सेकंदाचं महत्व यांनाच माहित आहे. एक दिनविशेष पुढला आलाय 7 ऑगस्ट 2021 ला, या दिवशी सुवर्ण पदक मिळालंय यांना, म्हणून 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा केला जातो. आतापर्यंत या लेक्चर मध्ये आपण 4 दिनविशेष पाहिले, तुम्हाला आठवतील का बघा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 23 जून, राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी, राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट, आणि आता हा राष्ट्रीय भालाफेक दिन हा आहे 7 ऑगस्ट. 2024 ऑलिम्पिक विषयी काही महत्वाचे. किती खेळाडूंनी भाग घेतला होता भारतीय? तर 117 आहे. किती पुरुष? 70, महिला किती? 47. कालावधी बघा 26 जुलै ते 11 ऑगस्ट मध्ये आहे. पॅरिस येथे भरलेली आहे, सगळ्यांना माहित आहे, पॅरिस फ्रान्सला. 33वा नंबर आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. सलग 2 ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारे सुशील कुमार, PV सिंधू यांच्यानंतर नीरज चोप्रा हा तिसरा खेळाडू ठरला, म्हणजे सलग जिंकणारा. पण एकाच ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी मनू भाकर पहिलीच खेळाडू ठरले. मग नीरज चोप्रानं काय जिंकलंय? तर रजत पदक जिंकलंय भारत नीरज चोप्रा. आणि अर्शद नदीम या पाकिस्तानच्या खेळाडूनं 92.97 मीटर भाला फेकून एक विक्रम करून त्याचाच त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. रजत पदक, रौप्य पदक 91 पॉईंट, हा सुद्धा आकडा विचारला होता मागे, तर 89.45 हे दुसरं यांचं बेस्ट आहे. आणि कांस्य पदक जिंकलंय अँडरसन पीटर्स यांनी ग्रेनेडा या देशाचे 88.54 मीटर भाला फेकून. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट यांचा वाद झाला होता, तुम्हाला माहित आहे. 50 किलो वजनी गटात त्यांनी भाग घेतला होता आणि अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. कदाचित सुवर्ण पदक जिंकले असतात तर भारत टॉप 50 मध्ये असतात. म्हणजे गेल्या वेळेस 48 नंबरला भारत होता गेल्या वेळेस, कारण की एक सुवर्ण पदक आपण नीरज चोप्राने जिंकलं होतं आणि बाकी पदकं होती. सर्वात यशस्वी 7 पदक जिंकली होती आपण, त्यामुळे आपण 48व्या क्रमांकावर होतो. तर इथं मात्र
झालं नाही तसं आणि 100 ग्राम वजन अधिक भरल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. हे सगळ्या चर्चेचा विषय होता विनेश फोगट यांचा. बाकी काही महाराष्ट्रातला खेळाडू जे आहे अविनाश साबळे 3000 मीटर स्ट्रिपल चेस या क्रीडा प्रकारात अंतिम फेरी गाठणारा असाही प्रश्न येऊ शकतो. पदक जिंकलं नाही असं काही नाही, पण त्यांचे प्रयत्न खूप कमालीचे आहेत आणि ते पहिले भारतीय खेळाडू ठरला या प्रकारात फायनल गाठणाराच अंतिम फेरी आणि तो अंतिम त्या फेरीमध्ये 11व्या क्रमांकावर राहिलेले आहे. भारतीय हॉकी संघाने स्पेन संघाचा पराभव करून कांस्य पदक जिंकले. यावर सुद्धा सरळ सरळ प्रश्न आलेले आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारे महाराष्ट्रीयन खेळाडू किती होते तर 5 होते. सर्वात जास्त हरियाणाचे होते 24, पंजाबचे 19 आणि तामिळनाडूचे 13 असे 117 खेळाडू भारतातले होते. मग 5 कोणते यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. स्वप्नील कुसळे नेमबाजीमध्ये ज्यांनी पदक जिंकलेला आहे. चिराग शेट्टी बॅडमिंटन मध्ये अपेक्षा होती यांना. प्रवीण जाधव तिरंदाजीमध्ये. आता नेमबाजी आणि तिरंदाजीमध्ये फरक काय तर नेमबाजीमध्ये रायफल पिस्तूल शूटिंग साठी वापरले जातात, पण तिरंदाजी म्हणजे ते तीर वापरला जातो, आपला धनुष्य आपण त्याला म्हणतो. अविनाश साबळे जे आहेत 3000 मीटर स्टीपल चेस आहे आणि सर्वेश कुशारे हे उंच उडीमध्ये यांनी भाग घेतला होता. भारतीय हॉकी संघाचे कर्णधार कधीतरी येईल नाव तुम्हाला लक्षात ठेवा, हरमनप्रीत सिंग आणि गोलरक्षक PR श्रीदेश यांनी सलग 2 पदकं जिंकून हॉकीतून निवृत्ती जाहीर केलेली. सर्वात जास्त खेळाडू हरियाणाचे छोटस राज्य आहे क्षेत्रफळानं हरियाणा आणि पंजाब, तिथून मात्र बऱ्यापैकी खेळाडू जातात. आपलं महाराष्ट्र उत्तर प्रदेश इतके मोठे राज्य असून फार कमी खेळाडू आहेत. आता हे जे 6 दिसतात खेळाडू आहेत ते 4थ्या क्रमांकावर राहिलेत सगळेच. यातलं थोडक्यात पदक हुकलेत आपले. हे जर 3ऱ्या क्रमांकावर असते तर यांना कांस्य पदक मिळालं असतं. म्हणजे एवढ्या मायक्रो मध्ये आपले पदक गेलेले आहेत. बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये थोडक्यात पदक हुकलेले खेळाडू आहे ते मनू भाकर. आता तुम्ही मनू भाकरचं 2 तर त्यांनी पदक मिळवलेत, पण एक पुढला प्रकार होता तिथं मात्र त्यांनी 4थ्या क्रमांकावर राहिलेले आहेत नेमबाजीमध्ये. अर्जुन बबुता नेमबाजीमध्ये 4था राहिले. धीरज आणि अंकिताची जोडी सुद्धा तिरंदाजीमध्ये 4थ्या क्रमांकावर राहिले. याचे फक्त सुरुवातीचे नाव पाठ करा. अनंजित आणि महेश्वरी हे सुद्धा नेमबाजीमध्ये 4थ्या क्रमांकावर राहिले. बॅडमिंटनची ज्यांची खूप सारी चर्चा इथं झालेली आहे, लक्ष्य सेन बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात यांनी सुद्धा थोडक्यात पदक यांचं हुकलेलं आहे. जी कांस्य पदकाची मॅच होती त्यात त्यांचा पराभव झाला. मीराबाई चानू वेटलिफ्टिंग जे आहे ज्यांनी पदक मिळवलं होतं गेल्या वर्षी रौप्य पदक 21ला, ते सुद्धा इथं थोडक्यात त्यांचं पदक गेलेलं आहे. आणि असं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी कमी वेळेमध्ये आपण थोडं फास्ट घेतले, त्यामुळे समजणं गरजेचं आहे. वेळेचं बंधन असते आपल्याला, कमीत कमी याच्यात जास्तीत जास्त डेटा गोळा करणं आणि बऱ्यापैकी कामाचे मुद्दे घेणं अपेक्षित होतं. तर ह्या सगळ्या नोट्स आपल्या मुंडेकर अकॅडमीच्या ऍपवर उपलब्ध आहेत, टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध आहेत. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला आणि आगामी काळात जे काही परीक्षा आहेत सगळ्या परीक्षेला असं महत्वाचे यावर प्रश्न असतील तर हा आवर्जून बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थांबूया. धन्यवाद.